लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की रोहिणी नैनाला संगीताजवळ घेऊन येते आणि म्हणते, तुमची मुलगी माझ्या मुलाच्या रूममध्ये गेली होती आणि त्याच्याबरोबर काय करत होती हे सांगताना सुद्धा मला लाज वाटते. हे ऐकून संगीताला मोठा धक्काच बसतो. रोहिणी संगीताला म्हणते, स्वतःच्या मुलीला आवर घाला. याआधी जर तुम्ही तिला चांगलं वळण लावलं असतं तर तिने हे उपद्व्याप करून ठेवलेच नसते. त्यामुळे तिला माझ्या मुलापासून दूर ठेवा. संगीता रोहिणीची हात जोडून माफी मागते. रोहिणी रागारागाने तेथून निघून जाते. संगीता ही नैनाला म्हणते, कमीत कमी लोकांच्या घरी तरी नीट वाग. तर नैना म्हणते, माझं काय चुकलं? माझं आणि त्याचं लग्न ठरलंय ना. तर संगीता म्हणते, एक शब्दही बोलू नको, गप्प राहायचं. आता तू काहीच करू नको. राम जन्माची सगळी तयारी झालेली असते. आबा म्हणतात, आता सगळी तयारी झालीये, उत्सवाला सुरुवात करूया. आणि ते कलाला पूजा करायला सांगतात. पूजा ही श्रीरामांची पूजा करते. सगळेजण हात जोडून उभे असतात. तेव्हा नैना ही राहुलकडेच पाहत असते, तर कला ही भक्तिभावाने पूजा करत असते. त्यामुळे सर्वांना खूप आनंद होतो. त्यानंतर आबा सांगतात, आता सर्वांनी श्रीराम लल्लांना झोका द्यायचा आहे. सगळेजण झोका देऊ लागतात. तेव्हा अद्वैत हा कलाकडे पाहतो. सगळेजण खूप खुश असतात. रामजन्म आनंदात साजरा होत असतो. तेव्हा कला खूप सुंदर दिसत असते. सगळेजण आनंदी असतात. तर रोहिणीच्या मनात मात्र वेगळेच विचार सुरू असतात. ती अद्वैतला आपल्याबरोबर यायचा इशारा करते. अद्वैत हा तिच्या मागे मागे जाऊ लागतो. आबा म्हणतात, आता सगळ्यांना प्रसाद वाट. त्यानंतर कला ही सर्वांना प्रसाद वाटू लागते. अद्वैत रोहिणीच्या रूममध्ये जाणार इतक्यात कला त्याच्या समोर येते. अद्वैत विचारतो, तू मध्ये कुठून आलीस? तर कला सांगते, मी सगळ्यांना प्रसाद वाटतच होते. आणि ती अद्वैतला प्रसाद देते. अद्वैत रोहिणीच्या रूममध्ये जातो. कला संगीता समोर येते आणि संगीताला प्रसाद देते. संगीता खूप खुश असते आणि म्हणते, किती छान पूजा केलीस तू, सगळी तयारी नीट केली. तुझं सगळे कौतुक करताय त्यामुळे मला खूप आनंद होतोय. येथे तुझे बाबा हजर असायला हवे होते. तुझं कौतुक पाहायला त्यांना खूप आनंद झाला असता. आणि अद्वैतराव कुठे गेले आहेत? तेव्हा कला म्हणते, मी त्याला प्रसाद दिला तर तो माझ्यावरच ओरडला. असं म्हणून कला ही अद्वैतची नक्कल करते. तर संगीता हसू लागते आणि म्हणते, जावई बापूंना असं बोलायचं नाही. किती चांगले आहेत ते, नेहमी आपली मदत करतात, आपली बाजू घेतात. कला चिडून म्हणते, येथे मी सगळी कामं केलीत आणि तू आल्यापासून फक्त त्या अद्वैतचं कौतुक करतेस. तेव्हा संगीता ही कलाचंही कौतुक करते आणि तिला जवळ घेते. कलाला खूप आनंद होतो. इकडे अद्वैत हा रोहिणीच्या रूममध्ये येतो आणि विचारतो, काय झालं? तर रोहिणी म्हणते, मला माहितीये की तू आमच्यावर चिडलायस, राहुलवर चिडलाय. परंतु या घरात कुणीच आम्हाला आमचं मानत नाही. लहानपणापासून तू राहुलला खूप सांभाळून घेतलंय, त्याची प्रत्येक चूक पोटात घेतलीये. पण आता राहुलने जे काही केलंय त्यामुळे घरातील सगळेच जण त्याच्यावर चिडले आहेत. तेव्हा अद्वैत म्हणतो, परंतु राहुलने खूप मोठी चूक केलीये. तर रोहिणी म्हणते, मी ते मान्य करते, परंतु ती नैना, ती खरे मंडळी तरी कुठे चांगली आहेत? त्यांचा सुद्धा काहीतरी दोष आहे ना. परंतु सगळा दोष राहुललाच दिला जातोय. त्यामुळे राहुल हा एकटा पडलाय. आबांनी पेढीबद्दलचे त्याचे सगळे अधिकार काढून घेतलेत. त्याला आता कोणते अधिकार नाहीत. मला त्याच्या करिअरची खूप काळजी वाटते. त्याचा आता काय होईल हा प्रश्न मला पडलाय. असं रोहिणी खूप टेन्शनमध्ये असल्याचं दाखवते. इकडे आबा ही रामनवमीची गोष्ट सर्वांना सांगत असतात. तेव्हा सोहम हा कलाला सांगतो, आमच्या इथे असंच असतं. दर सणाला आबा प्रत्येक सणाची गोष्ट सांगतात. रजनी म्हणते, आणि आम्हाला ती गोष्ट ऐकायला खूप आवडतं. आबा ही कैकेयीची गोष्ट सांगत असतात की कैकेयीने कशा प्रकारे राजा दशरथ यांच्याकडून वचन घेतलं, श्रीरामांना वनवासाला पाठवलं आणि भरतला सगळं राज्य देण्यासाठी त्यांना बांधील करून घेतलं होतं. इकडे रोहिणी अद्वैतला म्हणते की आबांनी सगळे अधिकार तुला दिले आहेत, माझ्या मुलाकडे कोणताही अधिकार नाही. त्याच्या करिअरचं काय होईल हा मला प्रश्न पडलाय. म्हणून मी असे पेपर्स तयार करून घेतले आहेत ज्यामुळे चांदेकर ज्वेलरच्या ज्या पुढच्या 2 ब्रँचेस असतील त्याची रॉयल्टी, त्याचे अधिकार सगळं काही माझ्या मुलाला राहुलला मिळेल. म्हणजे त्याचा करिअर सेट होईल आणि मला कोणतीही काळजी राहणार नाही. हे ऐकून अद्वैतला मोठा धक्काच बसतो. रोहिणी त्याच्यासमोर हे पेपर्स ठेवते आणि सह्या करायला सांगते. इकडे कला विचार करते की अद्वैत कुठे गेला आहे. अद्वैतला जाऊन पाहायला हवं असा विचार करून ती रोहिणीच्या रूमकडे येऊ लागते. ती रोहिणीच्या रूम बाहेर येते तेव्हा तिला रोहिणीचं बोलणं कानावर येतं की तू या पेपर्सवर सह्या कर, म्हणजे त्या 2 ब्रँचेसचे सर्व अधिकार, रॉयल्टी, पैसा हा सगळा राहुलकडेच येईल. हे ऐकून कलाला मोठा धक्काच बसतो. कला विचार करते, अद्वैतला थांबवायला हवं, त्याला या पेपर्सवर सह्या नको करू द्यायला.
तेव्हा ती आतमध्ये येते आणि म्हणते, चांदेकर हे काय करतोयस तू? इतका मोठा बिझनेस सांभाळतोय आणि असं न पाहता कोणत्याही पेपर्सवर सह्या करू नको. हे ऐकून रोहिणी खूप चिडते आणि म्हणते, तुझा इथे काय संबंध? तू जा येथून. आणि ती अद्वैतला म्हणते, पाहिलंच का, या काल आलेल्या मुलीला सुद्धा आमच्यावर विश्वास नाहीये. अद्वैत खूप चिडतो आणि म्हणतो, तू येथे काय करतेस? आणि हा आमचा फॅमिली मॅटर आहे. जर माझ्या एका सहीने राहुलचं आयुष्य सुधारत असेल तर मी या पेपर्सवर सह्या करायला तयार आहे. परंतु कला हे पेपर्स उचलते आणि रोहिणीकडे देऊ लागते आणि म्हणते, तुम्हाला दोघांनाही आबांनी बोलवलंय, चला खाली. परंतु अद्वैत हा खूप चिडलेला असतो. तो कलाच्या हातातून हे पेपर्स घेतो आणि या पेपर्सवर न वाचता सह्या करून टाकतो. त्यामुळे रोहिणी खूप खुश होते तर कलाला मोठा धक्काच बसतो. रोहिणी ही खूप इमोशनल झाल्याचं नाटक करते की आता माझ्या मुलाचं आयुष्य सुधारेल, तू माझ्यासाठी खूप चांगलं काम केलं आहेस. त्यामुळे अद्वैत खूप खुश होतो आणि तेथून निघून जातो. तर कलाला मोठा धक्काच बसतो. रोहिणी खाली येते आणि ती खूप आनंदी असते. सगळ्यांशी चांगलं बोलते, मिठाई आणायला सांगते. त्यामुळे सर्वांना संशय येतो. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की रोहिणी ही राहुलला सांगणार की मी अद्वैतकडून या पेपर्सवर सह्या घेतल्या आहेत आणि या पेपर्सबद्दल कोणालाच सांगू नको. त्यामुळे राहुल खुश होणार. तर इकडे कला ही अद्वैतला समजवण्याचा प्रयत्न करेल, आपण आबांशी याबद्दल बोलूया आणि ते पेपर्स रद्द करूया. परंतु अद्वैत म्हणेल, तू काय माझी खरी बायको नाहीये, त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नकोस. आणि तो रागारागाने तेथून निघून जाईल. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच. परंतु तोपर्यंत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. लक्ष्मीच्या